गंगागिरी महाराज, पंढरीनाथ महाराज, गुरुदेव दत्तात्रय महाराज की जय. राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. 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 बोला पुंडली गौरदेव श्री चारदेव गंगागिरी महाराज, पंढरीनाथ महाराज, गुरुदेव दत्तात्रय महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरे. रूप बादलोचनी, रूप बादलोचनी, रूप बादलोचनी, रूप बादलोचनी. म्हणून
विठ्ठल बळवा तो विठ्ठल बळवा विठ्ठल बळवा
माया तेने जानी माया तेने जानी माया गोपावला परम पद गोपावला परम पद गोपावला परम पद गोदावरी तेरे ज्ञान गोदावरी तेरे स्नान केले पांचाळे कार्य ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रेय योगेश
गजयले कंदा काया, गजयले कंदा काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माघारे, तेने जाणिले माया, तेने जाणिले माया, तेने जाणिले माया, तेने जाणिले माया. मालुंजे मालुंजे समस्त गावकरी मंडळी दोन्ही खुर्द मेरूच्या शिखरे एक योगिनी कारे बैल मेरूच्या शिखरे वायगाव झाला अरे भक्त काशीनाथ पाटील तात्या
औरंगाबाद, संभाजीनगर जिल्हा, वैजापूर, गंगापूर तालुका, शिवनाकाठी, गंगापूर तालुका. सत्ताच्या नावावर परमार्थाचा, देवाचा, लोकांचा पैसा लुटतात. पैसे लुटायचे सप्ते करू नका. पुढं कुठेतरी एखादा सप्ताह होणार आहे, तो आम्हालाही ओढायचा त्यात प्रयत्न आहे. आम्हाला कोणी उडू नये. भगवान तुम्हाला जी बुद्धी देईल तिकडे काही करा, आम्हाला काही संबंध नाही, घेणं नाही, देणं नाही, एक नाही, दोन नाही. आमच्या समाजानं सावध राहावं. हा संसारी वर्ग आहे, हा परमार्थाकरताच परमार्थ करतो. संसारी माणसाला कोणाला लुटायचं नाहीये. पण या संसारी माणसात जे परमार्थ करण्याकरता कुठाने भानगडी करतात, शब्दे करतात, कुठाने करतात, भानगडी करतात, काही विचारू नका. त्यांच्यापासून सावध राहावं, सावध राहावं. सावध झालो, सावध झालो, आलो जागरणा, हरिचा आलो जागरणा, हरिचा आलो जागरणा. सावध झालो, सावध झालो, हरिचा आलो जागरणा, हरिचा आलो जागरणा, हरिचा आलो जागरणा. कोण आहे ती डोंबोलीचा. बसा बसा बसा. हे आमचे करतात, लुटतात. इथून पुढे फार होतील. हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये परमार्थाला काही ताळमेळ नाहीये. कोणी करतात, काही करतात, वेश धारण करतात. काय बाया माणसाला, खेड्यापाड्याच्या लोकांना कळत नाही, शहाण्यालाही कळत नाही. महाराज सगळे लुटले जातात. असतील सगळे संप्रदाय शुद्ध परमार्थाच्या धोरणातून, सगळे संप्रदाय चांगले देवाकडे जाण्याकरता. पण यात घुसणारे हल्लीच्या काळातले लोक आहेत, हे सगळे लोकांना लुटण्याचा, फसवण्याचा धंदा करतात. आपण संप्रदायाला बोलत नाही. संप्रदायाच्या मार्गाचा नीट वापर न करणारे जे लोक समाजाला फसवतात. ऐसे पोट भरे संत तया कैसा भगवंत, तया कैसा भगवंत, तया कैसा भगवंत. ऐसे पोट भरे संत तया कैसा भगवंत, कैसा भगवंत, तया कैसा भगवंत. काय ऐसे पोट न भरेसे झाले, हलविसी कुले सभे माझे. पोट पोसावया कोंड बडबडे, नाही धडा पुढे एका गोडे. हिंदू धर्मात पंथ फार, देवही फार. वस्तुस्थितीने देव फार नाही. वस्तुस्थितीने देव एक आहे. जो आहे तो देव न कळल्यामुळं त्या देवाचं वर्णन अनेक रीतीने, आणि अनेक रीती म्हणजेच त्या रीती म्हणजेच त्या त्या पद्धतीचे ते एक एक देव झाले. विश्वरूप हे एक रूप आहे. हो,
पण विश्वरूपाकडे पाहिल्यानंतर ते एक आहे का? अनंत बाहूदर वक्र नेत्रम, बाहू अनेक आहेत, उदर पोट अनेक आहेत, वक्र तोंड अनेक आहेत. सगळे तोंड सारखे आहेत का? सगळे हात सारखे आहेत का? सगळे नेत्र सारखे आहेत का? पण कृष्णच तर या विश्वरूपात आहे हो. एकच आहे ते विश्वरूप, अशा पद्धतीचं आहे. आणि जे विश्वरूप आहे त्याचं स्वरूप खरं अखेर एक आहे, कृष्ण. कृष्णम वंदे जगद्गुरुम, तत्व एक आहे. एक तत्व नाम दृढ तत्व नाम मना. हरे ते करुणा येईल तुझे, हरे ते करुणा. परमात्मा परमेश्वर एक आहे. त्याला राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, पांडुरंग म्हणा, देवी म्हणा, देव म्हणा, तोच दत्त आहे. गणपतीचे स्तोत्रकार अथर्वण वेदांतर्गत गणपती स्तोत्र, ते स्तुती, गणपतीची स्तुती करताना म्हणतात, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः, त्वम अग्निः, त्वम वायुः, त्वम भूमिरापो नलो नलो वायुः. पृथ्वी आप, तेज, वायू, आकाश तूच आहेस. अग्नी तूच आहेस, चंद्र तूच आहेस, तूच सूर्य आहेस, तूच भूर्भुवस्वः, भूलोक तूच आहेस, स्वर्गलोक तूच आहेस, आकाश तूच आहेस. म्हणजे एकच तत्व आहे ना. गणपती आहे, त्यात ते गणपती स्तोत्रकार म्हणतात त्वम रुद्रः. रुद्र म्हणजे शंकर तूच आहेस. आणि इकडे तर आपण गणपतीला शंकराचे पुत्र म्हणतो. त्या यथार्थ न कळल्यामुळं समाज आहे, समाजाचा डोक आहे राज. समाजाला देव कळतो का? परमार्थ कळतो का? देव कळणे इतकं डोकं नाहीये हो, माणसाला नाहीये. बुद्धिवानाला जे कळत नाही ते सामान्य संसारी माणसाला कसं कळावं? विठ्ठल एकाचे तीन. एकाचे दोन, दोनाचे पाच, पाचाचे 25. तसं तत्व एक आहे. त्याला न करणारी अशी जी माया, या माये 3 गुण आहे. या मायेला अधिष्ठान जे तत्व आहे ते या 3 गुणामध्ये मूळ 3 प्रकारचं झालं. त्या सत्वगुण, रजोगुण, तमोगुण
अधिष्ठान चैतन्य आहे, ब्रह्म आहे. त्या चैतन्यावर ही माया त्रिगुणात्मक आहे. या त्रिगुणात्मक मायेत चैतन्य प्रतिबिंबित आहे. मग रजोगुणात प्रतिबिंबित चैतन्य ब्रह्मदेव, सत्वगुणात प्रतिबिंबित तेच चैतन्य विष्णू, अधिष्ठान एकच चैतन्य तेच तमोगुणात प्रतिबिंबित महादेव. तत्व एक आहे. माया त्रिगुणात्मक, तिला अधिष्ठान तत्व एक आहे. त्रिगुणात्मक मायेमुळे एक तत्व तीन प्रकारचं झालं. रजोगुणामुळे सृष्टी उत्पन्न करतो ब्रह्मदेव, सत्वगुणामुळे पालन करतो विष्णू, आणि तमोगुणामुळे संहार करतो शंकर. ब्रह्मा विष्णू शंकर एकाचे तीन झाले. हो म्हणजे मग तीन तरी देव खरे तर नाही. अहो शेवटी तीन खरे नाहीत. हो तीन खरे कसे नाही हे कळावं म्हणूनच आता दत्तात्रय महाराजांचा दत्त जयंती उत्सव आहे. आत्री आमसया आम्हाला बेटातून आले तर उशीर होतो. काही केलं तरी उशीर होतं, किती प्रयत्न केला तरी उशीर होतं. माणसं बेटात येतात, आम्ही काय करावं. या माणसांनी फार त्रासलेलं आहे. मराठीच्या दारात माणूस आहे मी, मला कीर्तन होत नाही. आमचं हे जुनं पुराणं गाव आहे, फार वर्षाचं चालत आलेलं आहे. आज यात्रा चांगली भरते. इथं दत्तात्रय महाराजांचं स्थान आहे. इथं शिवना माय आहे. गंगापूर तालुका मालुंजे शिवना काठी दत्तात्रय महाराज. अनेक देव आहेत तिथं. मारुतराय आहे, शनी महाराज आहे, रुक्मिणी पांडुरंग आहे, नंदी पार्वती महादेव आहे, आणि त्यात माणी इथं दत्तात्रय महाराज इतके देवस्थान आहेत. या थोड्याच दिवसात हे स्थान चांगलं लोकप्रिय झालंय. आज चांगले लोक तुम्ही जमलेले आहात. बऱ्याच वर्षापासून मी येतो इथं. या गावचे मालुंज गावचे या दत्ताचं मालुंज आमचे पारमार्थिक असे आमचा परमार्थाच्या लोकांचा परिचय असणारे या गावचे श्री कैलासवासी मोहन पाटील साळुंखे गेले. साळुंखेच आहेत का? मोहन पाटील साळुंखे पारमार्थिक होते. त्या दत्ताच्या अगोदर पासून आम्ही जात येत होतो, कार्यक्रम करीत होते. इकडे बरेचसे गाव आहेत आमच्या गंगापूर तालुक्यामध्ये, वार्षिक कार्यक्रम करतात. परिचय फार जुने पुराणे आहेत. आज आमच्या बेटाच्या मोठ्या प्रेमाचे गाव आहेत या गंगापूर तालुक्यात. या मालुंजाचे आमचे पारमार्थिक दृष्टीने आम्ही आमच्याशी संबंध त्यांचा. या गावाला येईल जात गेलो, कार्यक्रम त्यांनी केले ठरवले. त्यांच्यापासूनच हा कार्यक्रम चालत आलेला आहे. आज त्यांचे गाव, त्यांचे मुलं, त्यांचं गाव संपूर्ण मालुंजे गाव, दोन्ही मालुंजे आणि आसपासची मंडळी सगळ्यांचं सहकार्य आहे. हा मंडप काय सुंदर दिलेला आहे. मंदिरं चांगले बांधलेले आहेत. पावसाळा चांगला नाही म्हणून आज शिवना माईला पाणी नाहीये. गंगेला तरी कुठं पाणी आहे, प्रवरेला कुठं पाणी आहे. पावसाळा कमी आहे, दिवसेदिवस पावसाळा कमी आहे. फार वाईट गोष्ट ही. पाणी जर असं नाहीसं झालं, पाऊस नाही पडू लागला, नदी नाले विहिरी तळे बारवा आड सगळे कोरडे ठाक. नाही तर यावेळेला ही शिवना माय वाहत होती चांगली, झुळू 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 झुळू. गंगा वाहत होती, प्रवरा वाहत होती. पावसाळा कमी एवढा तेवढा पडला तर इकडे तिकडे कुठं धरणात पाणी आटून जातं, अडकून जातं. पाऊस कमी आहे, परिस्थिती आपली चांगली नाहीये, प्यायला पाणी नाहीये. उन्हाळा कसा जाईल भगवान जाणे.
चांगल्या काळापासून या ठिकाणी कार्यक्रम होत आलेला. आमचे मोहन पाटील कैलासवासी झाले, साळुंके. भगवान परमात्मा त्यांना सद्गती देव, सुख शांती लाभो. तुमच्या आमची सर्वांची परमेश्वर चरणी प्रार्थना. त्याचप्रमाणे जवळच गाव आहे तुमचे दादा पाटील, काय आडनाव? नाही संसारात समाधान तर निदान पारमार्थिक समाधान तरी जन दुनियेला भेटो, म्हणून आपला हा परमार्थ आहे. आमचा हा परमार्थ लुटालुटीचा नाही आहे. आणि लुटालुटीच्या परमार्थात लोकांनी सहभागी होऊ नये. पैसे देऊ नये, वर्गणी देऊ नये. काही लोक करतात सप्ते, पैसे लुटितात. माणसांनी सावध राहावं. गंगापूर तालुक्यातूनही सावध राहावं. आणि जनदुनिया याची समाजाला काही सेवाही करावं लागते. कार्यकर्ती मंडळी असतात. आज इथं भोजन आहे. आता दत्तात्रय महाराजांचा जन्म झाल्यावर सगळ्यांच्या मुखात प्रसाद आहे. अंधार आहे, पात्र दिसत नाही, वाढता येत नाही, म्हणून मला कीर्तन लांबवायला मोठा अवघड आहे. तोच अभंग मी घेतो, याचा अर्थ हा अभंग एकदा घेतला म्हणजे त्याचा अर्थ सगळा सांगण्यात आला असं समजू नये. अभंगाच्या दत्तात्रय महाराजांचं वर्णन करणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. ओवी ज्ञानेशाची प्रसिद्ध अभंग रचना तुकयाचे, सुश्लोक वामनाचा आर्या मयोर पंताचे. ओवी ज्ञानेशाची प्रसिद्ध अभंग रचना तुकयाची. विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांची आर्या मयोर पंताची. वामन पंडितांचा श्लोक ज्ञानेश्वर महाराजांची ओवी. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराज महान योगी आहेत. भक्ताला भक्त ओळखेल, योग्याला योगी ओळखेल. संसारी माणसाला संसारी माणसं ओळखतात, चोराला चोर ओळखतो. भक्ताचा महिमा भक्ताचे जाणते, भक्ताचा महिमा भक्ताचे जाणते. दुर्लभया गते अनेकाचे, भक्ताचा महिमा भक्ताचे जाणते, भक्ताचा महिमा भक्ताचे जाणते. दुर्लभया गते अनेकाचे. आमचे मांजरगावचे कासार येतात. प्रसाद बोला पुंडली श्री ज्ञानदेव महाराज भंडारीनाथ महाराज की जय. आप्पासाहेब कासार आहेत. वैजापूरला होती बाई, काहीतरी कुठं सरकारी नोकरी पेशात होती. तिला दिली आणि जी गेली ते तिचा माझा अजून एकमेकाशी पत्ता लागे ना कुठे काय ते काय आम्हाला मोठी काही गरज आहे असं काही नाही. असलं तर काय परमार्थाला एवढा तेवढा जनदुनीची इच्छा असेल घडेल परमार्थ. लोकाला उठा बसायला जागा, एरवे तुम्हा लोकाला सोयरे धायरे कुठे तुमच्या सोयी होतात. आमच्या वारकरी संप्रदायाला किंवा आम्ही जरी औरंगाबादला गेलो, राहायचा प्रसंग आला एखादा दिवस,
तर लोकांच्या इथं राहणं अडचणीच आहे. आणि आम्ही काय कुठं लाज मध्ये खानावळ मध्ये राहू शकत नाही. असा जर आश्रम असला आम्ही राहू, कदाचित आमची मंडळीला उपयोग होईल, परमार्थाला भजन होईल, तिथं नामस्मरण कथा कीर्तन आमची मंडळी का करणार नाही. मालूमचं गाव आहे दत्तात्रय महाराजांचा जन्मोत्सव. म्हणजे एक ब्रह्मा विष्णू महेश म्हणून दत्तात्रय महाराज. ब्रह्मा विष्णू महेश्वरी मायेमुळे मायेच्या गुणामुळे या सृष्टीमध्ये ब्रह्मांडामध्ये जे तुम्ही पाहाल त्या त्रिगुण आहेत. त्रिगुणात्मक माया आहे. मायाकारी हे सृष्टी आहे. कार्यामध्ये कारणाचे गुण असतात. मुला मुलीमध्ये आई बापाचे गुण असतात. लोक म्हणतात मुलावर मुलगा गेला, बापावर मुलगा गेला, आईवर मुलगी गेली. म्हणजे मुलीच्या ठिकाणी आईची लक्षणं, मुलाच्या ठिकाणी बापाचे लक्षणं. रंगरूपातही आई बापाचे काही चिन्ह उमटले जातात. तसं या मायेमध्ये, या सृष्टीमध्ये त्रिगुणात्मक मायेची सृष्टी आहे. देवात्रयी लाविली मायेनं. या देवात सुद्धा 3 देव केले एका देवाचे. सत्वरज तमोगुण त्रिगुणात्मक माये. सत्वानं सात्विक विष्णू, रजानं रजोगुणी ब्रह्मदेव, तमानं तमोगुणी भगवान शंकर. एकच तत्व आहे. मायेने एकाचे ब्रह्मा विष्णू महेश केले. आणि ब्रह्मा विष्णू महेश 3 का होईना आहे, अखेर एक आहे. 3 हे खरं नाही आहे. मायेमुळे त्रिगुणात्मक एक तत्व त्रिगुणात्मक दिसतंय 3 गुणामुळं. बरं अखेर ते एक कसं आहे, एक कसं हे पाहायचं असेल तर आज दत्तात्रय महाराजांचा अवतार विठ्ठल. आमचे हे बालुंजाचे कार्यकर्ते मंडळी मी दत्तात्रय महाराज की जय. हो आज ब्रह्मांडात, भारतात, महाराष्ट्रात दत्तात्रय महाराजांची उपासक भक्त मंडळी, दत्त महाराजांचा
हा जन्माचा उत्सव अवतार उत्सव करतात. आजही आपल्या इथं दत्तात्रय महाराजांचा अवतार उत्सव आहे. दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, बहुग्रंथ बहुकथा, श्रोती दोष न द्यावा सर्वथा. ग्रंथ फार, कथाही फार वेगवेगळ्या. तसं आता हे दत्तात्रय महाराजांच्या विषयी पुराण आहेत, अनेक ग्रंथ आहेत. त्यात आमचे साधू संतही गातात. त्यात पुराणही एक नाही. एका पुराणाचा दुसऱ्या पुराणाशी, एका शास्त्राचा दुसऱ्या शास्त्राशी मेळ बसत नसतो. एक पुराण काय सांगत तो दुसरं पुराण काय सांगत. एकच कथा सांगणारे वेगळे, कथाही वेगळी. एकच कथा पण वेगळ्या पद्धतीने रीतीनं. तसं आज दत्तात्रय महाराज, आपण 3 मुखाचे दत्तात्रय मानतो जगामध्ये. एक मुखाचा एक दत्त मानतात ना हो, एक मुखी दत्त. दत्तात्रय महाराजांचे भक्त अनेक पंथ संन्यास आश्रमामध्ये संन्यासी लोक दत्तात्रय महाराजांना मानतात. आमच्या वारकरी संप्रदायात दत्तात्रय महाराजांना मानतात. तुकाराम महाराज हे मोठे कठीण होते. एक धरीला चेते आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. झाले अवघे काम, निवारला भव श्रम, निवारला भव श्रम, निवारला भव श्रम. हो तुकाराम महाराज काय, ज्ञानेश्वर महाराज काय. ज्ञानेश्वर महाराज महान ज्ञानी, महान भक्त, महान योगी आहे. तुकाराम महाराजांच्या नावावर दत्तात्रय महाराजांचा अभंग आहे. पण तो त्यांचा आहे का नाही संशय आहे. म्हणून कोणी तुकाराम महाराजांच्या गाथ्यात देतात, नाही तर कोणी एखादा त्या गाथ्यात देतही नाही त्यांचा म्हणून. त्यांचा म्हणून ज्यांना मान्य नाही ते त्यांच्या गाथ्यात देत नाही. पण असावा त्यांचा असा ज्यांना वाटतं ते त्या गाथ्यात देतात. कोणा गाथ्यात आहे, कोणा गाथ्यात नाही. तुकाराम महाराजांच्या, दत्तात्रय महाराजांच्या वर्णनाचा अभंग. 300 रे सात, 300 रे सात, माझे दंडवत, दया माझे दंडवत.
अनुसया सुता. तुका म्हणे पावे आता. असे हे अनुसया सूत, अत्री अनुसया. दत्तात्रय महाराज, ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मदेवाचे मानस पुत्र, सृष्टी ब्रह्मदेवानं निर्माण केली. पहिल्यांदा देवानं मानस पुत्र निर्माण केले. सनक सनंदन सनातन सनत सुजात सनत कुमार सनातन. ब्रह्मदेवाचे मानस पुत्र 5 म्हणा 6 म्हणा वाढू लागले ना. 5 वर्षांचे झाले. ब्रह्मदेव आपल्या आसनावर सत्यलोकात बसलेले. 5 वर्षाचे हे 5 बाळ हळू दुडू 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 आले न परत परत बसले बापाच्या मांडीवर. ब्रह्मदेवाच्या मुलाला बापानं अंधारलं गोंजारलं, मुके घेतले, कवटाळले, लाडात प्रेमात आले. बापच ते कोण कौतुकानं बोलू लागले की बाळानो तुम्ही मोठे झालात ना, मग तुमच्या गळ्यामध्ये आम्ही आमचा हात उद्योग काम सृष्टी निर्माण करायचं काम आहे ब्रह्मदेवाचं. कुलाल हाराचा बापाचा हाराचा, कुलाल हाराचा बापाचा हाराचा, अखंड घडतो मडके रे, अखंड घडतो मडके रे. त्याची एक भूत संचार झाला हिमालयाच्या खडकी रे. भूत वैराची नोरी पाऊली देवाची म्हणली धडके रे. धोंगडे माझे कानोबा बोलले, धोंगडे माझे बोलले, धोंगडे माझे बोलले कानोबा, धोंगडे माझे बोलले. बापाचा हाराचा अखंड घडतो मडकी रे. याची एक भूत संचार झाला हिमालयाचा खडकी रे. भूत वैराची नोरी पाहुली शिवाची म्हणली धडली रे. जोगडे माझे बोलले कानोबा, जोगडे माझे बोलले, धोंगडे माझे बोलले कानोबा, धोंगडे माझे बोलले. कानोबाचे गडी कानोबाला बोलतात कृष्णाची मित्रमंडळी. ए कानोबा, मी धोंगडे म्हणजे आबडधोबड, रस्व दीर्घ विसर्ग शून्य हे ज्याला काही नाहीये. खेड्याच्या माणसाला कशाचं व्याकरण आहे काय? मराठी भाषा व्याकरणानं बोलतो काय आपण? तुम्ही काय ना आम्ही काय? वेडे वाकुडे गाईन परे तुला ते म्हणविन, गाती म्हणविन परे तुला ते म्हणविन. संस्कृत भाषा म्हणजे शुद्ध ह्रस्व दीर्घ
स्वर अनुस्वार बरोबर उच्चार केले पाहिजे. दीर्घ स्वराचा दीर्घ उच्चार करायला पाहिजे, रस्व स्वराचा रस्व उच्चार करायला पाहिजे. इतकं संस्कृत आपल्याला काय संस्कृत कळतं. एखाद्या ठिकाणी माणूस खेडेगावचा जरा ज्याला मंडळी चांगली शिकलेली, त्याला वाटतं आपण अडाणी आहोत. आता आपण आपल्या इथं अडाणीपणानं आपल्याला कळत नाही, काही बोलतो त्याकडे कळत नाही, शिक्षणच नाही. सहीची निशाणी डाव्या हाताचा अंगठा, मग त्याच्याकडे काही सोयरा धायराच्या पंक्तीला गेला का याला घुसणानं तूप दिलं वाढायला. मग त्याला वाटतंय की आपण तूप म्हणतो, पण आता इथं शहाणी मंडळी, इथं खेडेगावचा शब्द तूप. आता इथं चांगली मंडळी शिकलेली आहे, मग तो ते तुपाचं पातेलं घेतो, त्याला म्हणतो तुंप घ्या तुंप. आता तूप शुद्ध शब्द आहे, त्याला वाटतं आपला आडणपणानं आपण तूप म्हणतो. संस्कृत म्हणजे टिंब दिलं की संस्कृत झालं. अवघड आहे. तसं शास्त्री विद्वान पंडित शुद्ध बोलतात. आता गोकुळचे कृष्णाचे सौगडी मित्र गोपाळ, तिथं कशाचं कॉलेज, तिथं कशाचं विद्यालय, महाविद्यालय, कशाचं विद्यापीठ, कशाची परीक्षा आहे. मग हा गोपाळ म्हणतो कृष्णाला माझं धोंगडं बोल नाही. धोंगडं धोंगडं म्हणजे आपण गोपाळ काय बोलतो तो बोलतोय. कथा सांगतोय. धोंगडे माझे बोलणे कानोबा, धोंगडे माझे बोलणे, लाल हाडाचा बाप हाडाचा, अखंड घडतो मडकी रे. कुलाल हाडाचा म्हणजे हाडाचा कुंभार आहे तो. हाडाचा कुंभार म्हणजे जातीवंत कुंभार, खास कुंभार, आधीमध्ये नाहीये. ब्राह्मण आहे, मडक्याचा धंदा करतो, भाजायचा असं नाहीये. ब्राह्मण मडके भाजतो, आवा लावतो, मडके भाजतो, म्हणजे हाडाचा कुंभार नाहीये. आदला मधला धंद्याचा कुंभार आहे. हा धंद्याचा पैसे मिळवण्याकरता, तर हे हा हाडाचा कुंभार आहे. कुलाल हाडाचा, जो हाडाचा कुंभार आहे जन्मजात कुंभार आहे. बापचा हाडाचा, जो दुनियेत चाड्या लावत फिरतो को नाही त्याचा बाप आहे. आता दुनियेत चाड्या कोण लावतो? दुनियेत चाड्या लावतो त्या नारदाची बदनामी, चाड्या लावतो आणि त्याचा बाप आहे तो. बाप चाडाचा काय करतो तो? अखंड घडतो मडकी रे. जो चाडाचा बाप आहे त्याचा धंदा आहे अखंड मडकी घडायचा. हे थकेपर्यंत मडकी घडतील. थकले म्हणजे जेवायच्या वेळेला मडके बंद, रात्री मडके बंद, त्याला झोप आहे कुठाने भानगडी. त्याचा रात्रंदिवस मडके घडायचं काम आहे महाराज. तो कुठे गेला? हिमालयामध्ये. तिथं भूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे भूत आहे. आणि याचा वैरी आहे भूत वैरी. या पंचमहाभूताची ही सृष्टी निचा वैरी आहे शंकर. प्रळय कोण करतो? सृष्टीचा प्रळय शंकर करतो, म्हणजे याचा वैरी नाही झाला का? मग या भूताचा वैरी आणि त्याची पाहिली नवरी म्हणजे बायको. भूताच्या नवऱ्याची बायको म्हणजे भूताचा वैरी म्हणजे शंकर. त्याची नवरी म्हणजे पार्वती. ती पाहिली हिमालयामध्ये. ती हिमालयाची कन्या आहे नदी. हिमालयाच्या खडकी. आणि तिला पाहून जीवाचे भरले धडके. या ब्रह्मदेवाला पार्वतीला पाहिले.
असा अंतकरणात धडकी भरली नाही. ही एक कथा सांगतोय तो. भूतवाऱ्यातील मोरी पाहुनी जीवाच भरली धडकी रे. ब्रह्मदेवाच्या अंतकरणात धडकी भरली. याचा अर्थ त्याला सांगायचा की हा काम जो आहे, इच्छा जी आहे, हे मोठमोठे, या कामाने या मोठमोठ्याची अशी फजिती केली, असा अर्थ त्याला पुढे सांगायचा आहे. विठ्ठल कथा सोडून देतो. तात्पर्य सांगायचं म्हणजे अशा रीतीनं हे ब्रह्मा विष्णू महेश तत्व एक आहे. सत्वरजतम 3 गुण आहे. एकाचे 3 गुणामुळे 3 देव झाले. तर कोणी 33 कोटी आहेत हो. 3 देवावरच कुठं हा हिंदू धर्म थांबलाय. 33 कोटी देव मानले जातात. 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव रे. 33 कोटी देव चामुंडा मिळून 8 कोटी भैरव आहे. काय हा देवाचा धिंगाणा आहे. देव आहेत गोष्ट खरी आहे. ते व्यास पुराण करते सांगतायत. हे देव जरी असले तरी देव हा शब्द त्यांना भूषण म्हणून आहे. आडनावाचे देव भूषण म्हणून. माझं पोरग ना वाघ आहे. वाघ आता वाघ आहे माझं पोरग. याचा अर्थ वाघ आहे म्हणजे आता वाघ फाडून खात असतो माणसाला. आता हे पोरग फाडून काय, हे पोरग तर कुत्र्याला मांजराला भेट आणि मग वाघ कस. भूषणानं म्हणायचं असतं हे भूषण आहे. माझं पोरग सिंह आहे, माझं पोरग वाघ आहे, असं भूषणानं बोलावं लागतं. सांगायचं तात्पर्य. तसे ब्रह्मा विष्णू महेश आणि 33 कोटी देव आहेत. 33 कोटी देव. आपण भारतामध्ये किती आहोत? 100 कोटी आहेत ना. 100च्या वर गेलो आज. अब्जाच्या वर लोकसंख्या ना भारताची. 100 कोटीच्या वर. 100 कोटी आपण आहोत. या 100 कोटी आपण माणसं आहोत. आणि या 100 कोटी माणसामध्ये महत्वाचे माणसं 1, 2 ना 3. एक पंतप्रधान, एक गृहमंत्री, उपपंतप्रधान गृहमंत्री म्हणा, आणि एक सैन्याचे सेनाधिकारी. हे 2-3च खरी माणसं आहेत. यांच्या स्वाधीन सगळं. आपला सगळ्याचा सांभाळ हे तर लोक करतात हो. मग आपण आडनावाची माणसं आहेत का? काही माणुसकीच्या शौर्याची माणसं आहे का आपण? 33 कोटी आपण किती आहेत? 100 कोटी आहेत. काय कामाचे आहेत? अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान भारताचे. इंग्लंड अमेरिकेला गेले तर तिथलचा पंतप्रधान त्यांचा सत्कार करायला त्यांना पुढे जाऊन येईल. हस्तांदोलन करायला. तुम्ही आम्ही किती भटकलो फिरलो ते हिंगलावून कोणी विचारली का? मग काय करते ते भारताचे आपलेच. आपणही भारताचे. आपण माणसं असलो तरी काही किमतीचे नाही. तसे देव 33 कोटी आहेत ना. काही किमतीचे नाहीत. आडनावाचे आहेत. भारतातही पूर्वी महात्मा गांधी जवाहरलाल नेहरूच्या वेळेला एक काँग्रेसचे कार्यकर्ते होते मोठे, त्यागी लुंगी लावलेले, आणि त्यांचं आडनाव होतं देव. शंकरराव देव. शंकरराव देव आठवतं का कोणाला? ऐकायचं कोणी? पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधीच्या वेळेला शंकरराव देव होते. ब्राह्मण होते, पण शंकर हे आडनाव होतं आणि देव हे आडनाव होतं. देव आहे पण आडनाव आहे.
त्याचं 33 कोटी देव आडनावाचे आहेत हो. खरा भगवान ब्रह्मांड नायक परब्रह्म परमात्मा परमेश्वर एक आहे. तोच एक तिन्ही गुणामुळं 3 काम करतो म्हणून एकाचे नाव 3, स्वरूप एक आहे पण काम 3 आहे. ते एकच तत्व सृष्टी निर्माण करतं त्यावेळेला त्याला ब्रह्मदेव म्हणा. तेच तत्व पालन करू लागलं विष्णू म्हणा. तेच तत्व संहार करू लागलं शंकर म्हणा. तत्व एक आहे, क्रिया 3 आहेत म्हणून नाव 3 आहेत. आणि शेवटी 3 जरी क्रियेमुळे जरी 3 भाग झाले, 3 प्रकार झाले, अखेर एक म्हणजे दत्तात्रय स्वरूप म्हणजे तिन्ही मिळून एक. आणि त्या दत्तात्रय स्वरूपाच आमचे ज्ञानेश्वर महाराज आजच्या या अभंगातून वर्णन करतायत. ज्यांना दत्तात्रय महाराज म्हणतात ते कुठे आहेत, कसे आहेत, काय आहेत. पहिलं मेरूच्या शेखरे, पहिलं मेरूच्या शेखरे, एका योगे निराकारे, एका योगे निराकारे. मुद्राला मोने खेचरे, मुद्राला मोने खेचरे. प्राणायामी बैसला, प्राणायामी बैसला. तेने सानी अली माया, तेने सानी अली माया, तेने सानी अली माया, तेने सानी अली माया. ज्ञानेश्वर महाराज महान योगी आहेत, संत आहेत, महात्मे आहेत, भक्त आहेत. सामान्य आहेत का आपण ओळखू शकत नाही हो. त्या हिंदू धर्मामध्ये फार काही ऋषी काही संत झाले. हा समाज नाहीये चांगला. हिंदू धर्माचे लोक चांगले नाही आहेत, सगळेच नव्हे पण बहुजन समाज चांगला नाही. याचा अर्थ देव ओळखता येत नाही, देव कळत नाही. जे यथार्थ आहे चांगलं आहे कळतच नाही हो. आणि म्हणून तर सगळी बजपुरी आहे. व्यवहारात काय असेल त्या असो, कदाचित व्यवहारात पुष्कळ शहाणे असतील, पण परमार्थामध्ये देव कळणं महा कठीण कर्म आहे. देवच कळत नाही तर त्याची भक्ती काय करावी. आणि भक्ती कळत नाही तर करतो भक्ती, कसली भक्ती करतो. देव कळना, भक्ती कळना, भक्त कसला. शिळा तांब्यात बाहुल केलं, शिळा तांब्यात बाहुल केलं. मात मांडून वर बैसविलं, वस्त्रालंकारी गुंडाळीलं. मना येईल ते नाव ठेवले, जनाची लागले वेड, जनाची लागले वेड, कैसे या जनाची लागले वेड. बाहुल केलं, मात मानून वर बैसविलं, वस्त्रालंकारी गुंडाळीलं. मला येईल ते नाव ठेवले, जनाची लागले वेड, जनाची लागले वेड, कैसे या जनाची लागले वेड. शिळा तांब्याचं बाहुलं केलं, शिळा दगड पाषाण काहीतरी बाहुलं करतात, देव म्हणतात त्याला. पाटावर मांडलं, झाला देव, केली पूजा.
वस्त्रांना अलंकारानं गुंडाळलं, नैवेद्य पुरणपोळी दाखवला, खाल्लाय, इथपर्यंत ठीकही आहे. आपण काय देव करतात, कुठंतरी देव मांडतात, काहीतरी पूजा अर्चा, कोणीतरी भक्त खुशाल बोकडं कापतात, काहीतरी दगड मांडतात, देव म्हणतात, शेंदूर फासतात, बोकडं कापतात, कोंबडे कापतात, स्वतः शिजून खातात. देव काय एवढा हिजडा आहे का हो माणसानं मारावं, शिजवावून मग देवानं खावं? बरं देव मांस खातो म्हणावं, तो कोंबडन बोकड एक गरीबच कसे काय त्याला आवडतात? त्या देवाला शिवमुख आवडत नाही बो. अश्वम नैव गजम नैव, अश्वम नैव गजम नैव, व्याघ्रम नैवच नैवच. घोडा नाही, हत्ती नाही, वाघ तर नाहीच नाही. व्याघ्रम नैवच नैवच, अजा पुत्रम बलिम दद्यात. अजा म्हणजे शेळी, पुत्र म्हणजे बोकड. अजा पुत्र म्हणजे शेळीचा पुत्र. बोकडाला गरीबाला बळी देतात. देवो दुर्बल घातका. त्या शेळीचं, बोकड्याचं, कोंबड्याचं काही चालत नाही. त्या दुर्बळाला धरतात, मान पिरगळून नाही तर कापून शिजून खातात. देव असा दुर्बळाचा वैरी कसा विठ्ठल. हो, मांस खाऊ नका, दारू पिऊ नका, कोंबड्या मारू नका, बोकडं मारू नका, मांस खाऊ नका, फार वाईट आहे. मांस खाता हौसकारी, जोडून वैरी ठेवीला, जोडून वैरी ठेवीला, जोडून वैरी ठेवीला. हो, आज कापतोय, उद्या तोच पुढच्या जन्मात ज्यांना कापला तो बोकड कोंबडा होईल. झाला बोकड कोंबडा होता, तो मारणारा खाणारा होईल. हे ऋण आहे, फेडावं लागतं. ऋण वैर हत्या. ऋण म्हणजे कर्ज कोणाचं घेतलेलं फेडावं लागेल, हत्या कोणाची फेडावी लागेल. ऋण वैर फेडावं लागेल. वैराचा मोबदला या वेळेला ज्यानं वैर केलं, जे काही घडलं त्याला पुढच्या वेळेला पुन्हा पुढच्या जन्मात फेडावं लागेल, कमी जास्त हिशोब. रुपये आणि पैसा कर्ज फेडावं लागेल. मेल्यावर संपलं नाही, पुढं फेडावं लागेल. ऋण म्हणजे कर्ज फेडावं लागेल. हत्या केली तर हत्या फेडावी लागेल. आज हत्या केली, उद्या तो आपली करील. ऋण वैर हत्या हे तो न चुके न फेडता, न चुके न फेडता, हे तो न चुके न फेडता. ऋण वैर हत्या हे तो. हो, म्हणून माणसाने कधीही हत्या करू नये. कोंबडे मारू नका, बोकडं मारू नका, दारू पिऊ नका. मनुष्य शरीर फार चांगलं वापरावं याला. चांगला वापर केला तर हे टिकल नाही. कपडा जितका जपून वापरा तेवढा अधिक टिकल ना. तुम्ही बोराटीवर घाला बरं नवा कापड, ओढा बरं फाटणार नाही का? या शरीराचा वाटेल तसा वापर कराल तर मरल नाही मध्येच. याला शरीर आहे, रक्त आहे, पोटात जठराग्नी आहे, तो जठराग्नी विजला न पाहिजे. तो अगदी जेवढाचा तेवढा अन्न पचवणारा इतकाच पाहिजे, पचेल एवढंच खावं. रक्त चांगलं राहील, रक्त चांगलं आहे, अन्न पचत, आयुष्य वाढेल. जे आयुष्य तेवढा तरी जगल. जर बिघडलं तर मध्यंतरी एक आयुष्य संपल्यावर मृत्यू आहे, आणि एक स्वतः आयुष्य संपून घेतलं तर स्वतः आयुष्य संपून घेता येतं. अकाल मृत्यू वेळेला आयुष्य संपल्यावर येणारा मृत्यू आहे. आणि अकाल म्हणजे भलत्या वेळेला, भलत्या वेळेला मृत्यू आहे ना. शास्त्र बांधता आहे ना, अकाल मृत्यू हरणम.
सर्व व्याधी विनाशनम विष्णुपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. अकाल मृत्यू, भलते वेळ मृत्यू आहे. जाळून घेतात, भाजून घेतात, उडी टाकतील. काही कशामुळे सर्पदंशाने मारावं लागेल, वाघ सिंह लांडगे मारतील, पिसाळलेले कुत्रे चावतात, मध्ये मारतात. अकाल मृत्यू आहे. झोपून वागला नाही, ढसडम फसडम वागला, मग तुमच्या गैर पद्धतीच्या वागण्याला जबाबदार कोण द्याचा? तो. आयुष्य संपल्यावर येणारा मृत्यू त्याला कोणी टाळू शकत नाही. पण ओढून घेतलेला मृत्यू आहे, त्याला औषध पाणी देवही काही करू शकत नाही. म्हणून हे शरीर जपावं. मांस खाऊ नका, दारू पिऊ नका. दारू पिणं फार वाईट आहे. चोऱ्या करू नका, करू नये. चांगलं वागावं. संसार प्रपंच सणकावून दणकावून करा. चटर पटर खाल. आजचा काळ वाईट आहे. आज कॅन्सर फार वाढलाय. कॅन्सर वाढलाय. कॅन्सर, काही आजार, काही रोग वाढले. ते डॉक्टरच्या बापाला शोध लागत नाही आज कोणता रोग आहे ते. चालू आहे तर अमेरिकन इंजेक्शन. रोग आहे अमेरिकन आहे, नाही कळला तो रोग अमेरिकन रोग. मग त्याला अमेरिकेतून आलेले इंजेक्शन दिलं म्हणजे झालं अमेरिकन रोग, अमेरिकन औषध. मरा तिकडे. अमेरिकेनं पैसे कमवले औषधाचे, इकडे फुकटच मिळले औषधाचे ढोस घेऊन. कळत आहे कुठं महाराज? कॅन्सर वाढला. इतका कसा कॅन्सर वाढला? पूर्वी त्याला कर्करोग म्हणत होते आपल्या मराठी भाषेतून. कर्क म्हणजे खेकडा. खेकडा जसा सरळ नाही चालत, वाकडा चालतो, तसा हा आजार आहे. याच्या अंगात घुसण्याला, उद्भवण्याला ताळमेळ नाहीये. कुठेही येतो, कुठेही उद्भवतो. कुठं डोक्यात गाठ येते तर कुठे छातीला गाठ येते, तर काय त्याला ताळा नाही, त्याला मेळे नाही. खाणं बिघडला, काही खातात माणसं, मग त्यांना जंतू निर्माण होतात. सटर फटर पाव बटर रोग वाढतात. कॅन्सर रोगावर उपाय गोमूत्र, गोमूत्र, गोमूत्र. गाय, गाय, भारतीय गाय, भारतीय गाय. जर्सी हॉस्टेल, हॉस्टेल नको, काही उपयोगाचे नाही. तिच्या दुधाला चव नाही, तशी तुपाला काही चव नाहीये. गाय भारतीय गावरान गाय, दूध भारतीय गावरान गायचं, तूप भारतीय गावरान गायचं. भारतीय गाय फार सुंदर गाय. शिंगात, वानात, शरीरात, स्वभावात कृष्णाच्या गाय होत्या. काय सांगाव तुम्हाला, काय गुणवान गाय होत्या. आणि गुण त्यांच्या ठिकाणी. गायीच्या दुधात शक्ती आहे, तुपात शक्ती आहे. गायचं तूप प्यालं तर सर्पाचं विष बाधणार नाही, बाधत नाही. विष उतरावं कदाचित गायीच्या तुपानं. बेटामध्ये आम्हाला रात्रंदिवस साप भेटतात. मला स्वतः रात्री सापावर पाय, त्याला धक्का लागला, खाडावाचा निघून गेला. त्याला 2-4 हात लांब होता, काळा. आम्हाला बेटात फार साप आहेत. रात्री अपरात्री वागायचं फार अवघड आहे बेटामध्ये. देव वाचवतो, चला चला आहे काय नाही काय. विष उतरलं जातं. गोमूत्र, गोमूत्र कॅन्सरवर. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आलेली गाय. गोमूत्र सकाळी धरायचं, पहिल्यांदा गाय उठते सूर्य जायच्या आसपास. गोमूत्र लोटक्यात, लोटक्यात, काचेच्या प्याल्यात, लोटक्यात, काचेच्या प्याल्यात, कपात कपात गोमूत्र धरावं. एका कपातून, एका काचेच्या प्याल्यात, कपात किंवा लोटक्यात गाळावं. भांड वापरू नये, धातूचं भांड वापरू नये गोमूत्राला. त्यात चमचा सुद्धा घालू नये. गोमूत्र धरावं, लोटक्यात धरा, काचेच्या प्याल्यात धरा. दुसरा काचेच्या प्याला, लोटका किंवा कपात गाळा. अगोदर सुपारी एवढं शेण कालवा. गाय निरोगी असावी. सुपारी एवढं शेण कालवा. काडीनं कालवा, काडीनं कालवा, हाताच्या बोटानं कालवा. चमचा धातूचा घालू नका, गोमूत्रात घालू नका. हे गोमूत्र 8 पदरी वस्त्रानं गाळायचं. विधवर 8 तुकडे कापडाचे विधवर, एकावर एक रचले म्हणजे 8 तुकडे 8 पदर झाले.
ही 8 पदरी चाळणी झाली कपड्याची. 8 पदरी वस्त्रातून गोमूत्र गाळायचं आणि घ्यायचं. सकाळी काही दिवस 2-3 महिने. कॅन्सर गेला पाहिजे, कॅन्सर जाईल, कॅन्सर जातो, हे एक औषध झालं. माहिती म्हणून सांगतोय. गायचं दूध हे दुसरं स्वतंत्र औषध. हे स्वतंत्र एक औषध, आता दुसरं स्वतंत्र एक औषध. गायचं दूध, गायचं दूध, गाय गावरान, गावरान भारतीय गावरान गाय, तिचं दूध, तिचं दूध संध्याकाळी काढलेलं, संध्याकाळी काढलेलं. आजारी माणूस किती खाईल पिईल अंदाजे इतकं दूध संध्याकाळी काढलेल्या दुधाचं संध्याकाळीच विरजण टाकायचं. संध्याकाळी लगेच काढलं की विरजण टाकायचं. विरजण टाकलं की ते सकाळी दही झालं. संध्याकाळचं विरजण टाकलेल्या दुधाचं सकाळी दही झालं. ते दही चमच्याभर पाट्यावर टाकायचं. त्याच्यामध्ये 30-35 तुळशीची पानं, 30-35 काळी तुळस, काळी तुळस, काळी तुळस, कृष्ण तुळस, 30-35 पानं चमच्याभर दह्यात पाट्यावर टाकून वरवंट्यानं वाटायचं. ते घरघाट चमच्याभर बाकीच्या दह्यात टाकायचं. कबर पाणी टाकायचं. ते घुसळायचं. एवढं एवढं लाकडाचं काहीतरी घुसळायला करायचं. दांड्यानं लाकडानं रवीनं घुसळायचं छोट्या, आणि हे प्यायचं. कॅन्सरच्या माणसानं दिवसभर प्या. यानं कॅन्सर जातो या औषधानं. हे 2 औषध आहेत. आणि एक गायचं दूध आहे म्हणजे दही आहे, आणि एक गायचं गोमूत्र आहे. अशा या गायी आहेत. आणि ही गाय आमच्या दत्तात्रयाजवळ सुद्धा आहे. कृष्णानं गायी पाळल्या, आणि दत्तात्रय महाराजांच्या जवळ गाय आहे म्हणजे कामधेनू. कामधेनू कल्पतरू चिंतामणी, कामधेनू कल्पतरू चिंतामणी, आवडते धने पुरा देते. हो, दत्तात्रय महाराजांच्या जवळ धेनू आहे, गाय आहे, ती कामधेनू आहे. बगले झोळी कामधेनू आहे. हे नुसते भीक मागायचे आणि पीठ मागायचे झोळी आहे का? ते कामधेनू आहे. काही लागलं की झोळीत हात घातला की जे पाहिजे ते झोळीतून निघायला पाहिजे, याला म्हणा कामधेनू. गाय आहे, कामधेनू आहे. त्याला जे मागावं ते मिळणार. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे काम, त्यांच्या जवळची कामधेनू आहे ती. तुमच्या आमच्या जवळची एक गाय. खायला घालू नये, दूध नाही, मिळतही नाही. नाश्ता खायचा सगळा तुटवडा आहे. जनावराला चारा नाही, गायला कसला चारा? चारा लागतो, खायला लागतो, घास लागतो. सांगायचं तात्पर्य कामधेनू आहे दत्तात्रय महाराजांच्या जवळ. आणि आमचे हे दत्तात्रय महाराज ब्रह्मा विष्णू महेश कोणा एका प्रसंगाला. आज ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराज महान योगी आहे, आणि महान योगी दुसऱ्या एका योग्याचं वर्णन करतायत. दत्तात्रय महाराज नुसते भक्त नाहीयेत, अहो महान योगी आहेत. आता काय सांगावं त्यांचं योगाचं सामर्थ्य. आणि अशा या महान योग्याचं एक योगी पैलवानाचं वर्णन पैलवानानं करावं. पैलवानाचं वर्णन जर हिजडा करू लागला तर काय शोभत करायचं? भक्ताचं वर्णन भक्तानं करावं, साधूचं वर्णन साधूनं करावं, योग्याचं वर्णन योग्यानं करावं. दत्तात्रय महाराज महान योगी आहेत, ज्ञानेश्वर महाराज महान योगी आहेत. भिंत चालवतात म्हणजे रेडा बोलवतो माणूस आहे का? माणसाला रेडा बोलवता येत असतो का? माणसं भिंत चालवित असतात का? चालविले जडा भेटते, चालविले जडा भेटते. हरले सांगयाची भ्रांती, हरले सांगयाची भ्रांती. ओ चांदूर महाराज महायोगी योगाच्या सामर्थ्यावर
100 वर्षाचं आयुष्य असताना योगाच्या सामर्थ्यावर 1400 वर्ष जगले चांगदेव महाराज महान योगी. समाधी लावली, मेलेले प्रेत जिवंत करीत होते. चांगदेव महाराजांनी पाहिलं म्हणजे प्रेत उठत होत. हे योगाचं सामर्थ्य आहे, ही शक्ती आहे. चांगदेव महाराजांनी समाधी लावली म्हणजे मग प्रेत पडायचं जवळ. त्यांनी पाहिल्यावर उठायचे, पण आता समाधीत आहे, प्रेताचा ढीक पुढे येऊन पडायचा. समाधीतून उठले आणि प्रेताकडे पाहिले की सगळे प्रेत जिवंत व्हायचे, घरी निघून जायचे महाराज. मेलेल्या माणसाचे प्रेत पडल्यावर त्यांचे नातेवाईक प्रेत ठेवून द्यायचं, तंबाखूला सोना घोळीत गप्पा मारायचे. बाकीचे लोक रडत असतात, रडायचं काय कारण आहे. चांगदेव महाराज उठले की उठणार आहे, मग आता रडायचं कशाला. तंबाखू चोळायचं काम, गप्पा मारायचं काम आहे. चांगदेव महाराज समाधीतून उठले, पाहिले की प्रेत तटकन उठायचे. नमस्कार केला की चालले घरी. ए चांगदेव महाराज, या चांगदेव महाराजांना हे 1400 वर्षाचे यांचं वय ज्ञानेश्वर महाराजांचं 15-16 वर्षाचं वय हो. 15-16 वर्षाच्या वयाच्या एका काय अजून मिशा फुटलेली नाहीयेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या फोटोत कधी तुम्हाला दिसला का मिशा? मिशा फुटायच्या आजच्या वयामध्ये चांगदेव महाराजाच्या सारखा 1400 वर्षाचा एवढा महान तपस्वी चरणाला लागलाय महाराज. काय असेल हे ज्ञानेश्वर महाराज, हा योगी आहे. चांगदेव महाराज 1400 वर्षाचा योगी आहे. तो 14-15 वर्षाच्या वयाच्या ज्ञानेश्वर महाराजांचे पाय धरतोय. काय ज्ञानेश्वर महाराज असतील, त्या योग्यापेक्षा हे ज्ञानेश्वर महाराज केवढे योगी आहे. योगी योग्याच्या पाया पडेल का योगी हिजडीच्या पाय पडेल का? 1400 वर्षाचा चांगदेव महाराज ज्या अर्थी या ज्ञानेश्वर महाराजांचे पाय धरतोय, आणि त्यांच्या पाय धरल्यानं चांगदेव महाराजांचं समाधान झालंय. योगानं 1400 वर्ष जगून समाधान नाहीये. म्हणून दुनियेत काही लोक सोंगढोंग करतात, आम्ही योगी आहे ना, आम्ही असे येत ना, आम्ही भक्त येत ना, आम्ही फार लोक फसवायला लागलेत. आज साधू संतांचे झोपड्या फार वाढायला लागले, साधूही खूप वाढायला. दुसरा धंदा जर चालला तर माणसाने तरी काय करावं. बरं आहे हा धंदा, खायला फुकट मिळतो, पैसे मिळतात. हे बाहेर वळे लोक आहेत, लुबाडतात राजा हे लोक. आणि हे पाप आहे, पाप. आणि दुनिया असं पाप करू लागले म्हणून पाऊस पडे ना. दुनिया जर पाप करते, न्याय नाही, नीती नाही, हिशोब नाही, ताळमेळ नाही, दुःख पावयाचं मुळ रणे ठाव नाही ताळ, रणे ठाव नाही ताळ, रणे ठाव नाही ताळ. कसला संसार आहे, काय खाता पिता, कसे वागता. अहो तुम्हाला माणूस की काय देव धर्म परमार्थ काही आहे का वागण्यात मेळ. मागण्यात मेळ नाही तर भोगा दुःख. मग आपण आपल्या गुणानच जगून हो चांगल्या रीतीनं. ज्याचे गुण चांगले असतात आज जगामध्ये त्याला सुस्थिती असते, चांगली स्थिती असते. तात्पर्य ज्ञानेश्वर महाराज योगी आहे. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज ज्याचे पाय धरतायत 14 वर्षाच्या वयाचे ज्ञानेश्वर महाराज पाय धरतायत आणि समाधान लाभलंय. हे ज्ञानेश्वर महाराज आमचे
या अभंगातून वर्णन करतात एका महायोग्याचं. महायोगी कोण? दत्तात्रय महाराज. त्यांचं वर्णन करतायत. पहिलं मेरूच्या शेखरी, पहिलं मेरूच्या शेखरी, पहिलं मेरूच्या शेखरी, पहिलं मेरूच्या शेखरी. ज्ञानेश्वर महाराज योगाच्या सामर्थ्यावर भिंत चालवली. चालविले जडा भेटते, चालविले जडा भेटते. हरले सांगा याचे भ्रांती, हरले सांगा याचे भ्रांती. मोक्ष मार्गिता सांगाती, भोग वाचता सांगाती. ज्ञानोबा माझा महान अधिकार आहे. योगी एक योगी दुसऱ्या योग्याचं वर्णन करतोय. आज ज्यांचा अवतार प्रगट झालाय, अनुसया आत्री अनुसयेच्या पोटी आज दत्तात्रय महाराज अवतीर्ण झाले, प्रगट झाले. हे महान योगी आहेत. यांचं या योग्याचं वर्णन आमचे महायोगी ज्ञानेश्वर महाराज वर्णन करताय. हो पहिलं मेरूच्या शिखरी. आता हे 2 तास आपला कार्यक्रम झाला. 5 वाजले. अभंग फार मोठा आहे. हा अभंग 12 जन्मभर चालेल. 12 वर्ष काय जन्मभर. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात सगळं योग आहे याच्यामध्ये. एका योग्याचं वर्णन आहे. ते हल्लीचे योगी नाही. हल्लीचे फसवागिरी करणारे योगी येतात. ते कशाचे योगी आहेत? प्राणायाम करता येत नाही, ब्रह्मांडात प्राण नेता येत नाही. योगी म्हणजे सामान्य गोष्ट आहे का? योगाच्या जोरावर यांच्या जिवंत समाधी आहे. निवृत्तीनाथ महाराजांची जिवंत समाधी आहे. ज्ञानेश्वर महाराजांची जिवंत समाधी आहे. गोपाल काका जिवंत समाधी. मुक्ताबाई जिवंत समाधी. जिवंत समाधी म्हणजे मुक्ताबाई आकाशात निघून गेल्या. हे योगाच्या सामर्थ्यावर समाधी आहे. समाधी लावली. आत्मा जीवात्मा ब्रह्मांडात गेला. आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप ब्रह्मात लीन झाला. कशाचा श्वासन, कशाचा प्रश्वासन, काय बिघाड आहे? तुम्हाला आम्हाला आत्मस्वरूपी स्थिर होता येत नाही, ब्रह्मस्वरूपी स्थिर होता येत नाही. ते जीवात्मा ब्रह्मस्वरूपी स्थिर करतात ना हो. प्राणायाम. ज्ञानेश्वर महाराज एका योग्याची कथा सांगताय. तो योगी कुठे? मेरू पर्वत. आपल्याला बद्रीनाथ हिमालय पर्वत पाहून एवढं तेवढं माहित असेल. सह्याद्री पर्वत आहे. आमचे दत्तात्रय महाराज करवीरला भिक्षा मागतात. करवीर, कोल्हापूर करवीर, कोल्हापूर करवीर. करवीरला भिक्षा मागतात.
गोदावरीच्या तीरावर भोजन करतात. गोदावरीच्या तीरावर भोजन करतात. गोदावरीचा तीर म्हणजे गंगाधर महाराजांचं बेट आहे. तीर आहे, पोटात बेट आहे, पवित्र स्थान आहे एका महात्म्याचं. गोदावरीच्या तीरावर भोजन करतात. करवीरला भिक्षा. गोदावरीच्या तीरावर भोजन. आणि सह्याद्री पर्वतावर शयन करतात. सह्याद्री पर्वत, सह्याद्री पर्वतावर शयन करतात. ब्रह्मांडात फिरतात. आणि आपले जे कोणी भक्त आहेत, ज्या कोणाला दर्शनाची गरज आहे, दर्शनाची ज्याची लायकी तयारी आहे, जो मुमुक्षु आहे, त्याला प्रगट होऊन बोध देतात, ज्ञान देतात. दत्तात्रय महाराज. आज लोक जिथं दत्त मंदिर आहे तिथे ह्या बाया काय त्यांच्या अंगात येतात, काय कसं काय ते झाडाला टांगून घेतात आणि काय कुठाने करतात बाबा. नाहीतर दत्त हे मोठं पवित्र दैवत आहे आणि योगी आहेत. तिथं भूतगीत कशाचे हो? देव भक्त आणि देव आणि शुद्ध आणि पवित्र. या भक्ताच्या अंगात देव येतात. तिथं कसं काय जातात? अरे दत्त्या, बाया ओरडतात अंगात आलं म्हणजे. अरे दत्त्या कुठे गेला, माझ्याकडे बघत नाही का? आणि या बाया काय तर झाडाला आळे पिळे देतात, फांदीला टांगून घेतात, दटकून घेतात. काय भगवान झाले? दत्त हे तो शुद्ध आणि पवित्र दैवत आहे. आणि दत्तात्रयाचा अवतार ज्ञाना करताय. अहो त्याला श्री गुरुदेव दत्त म्हणतात ना. मग गुरु काय करीत असतो? गुरु भूतगीत काढीत असतो काय? अंगारे दुपारी काय पोटाचे धंदे केले व काय समाज आहे? तो दत्त अंगाला दुपाऱ्यावर त्याला अंगाला दुपाऱ्याचाच देव करून टाकलाय. अरे भूत काढतो दत्त. भूत कोणतं? हे शरीर हे भूत आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहाभूत आहेत. पंचमहाभूताचं हे शरीर आहे. आणि या शरीराचा जीवानं अभिमान घेतलाय. आणि या शरीराचा अभिमान घेऊन संसारात मरतोय, दुःख बोलतोय. तेव्हा या पंचमहाभूताच्या पिढीतून ज्ञानाच्या उपदेशानं, अरे पृथ्वी आप तेज वायू आकाश त्याचं हे शरीर आहे, याचा तुझा काय संबंध आहे? या पंचमहाभूताचा परिणाम या ध्यापासून तू आत्मा आहेस. आत्मबोधावर आणण्याकरता उपदेश करतात ते गुरु आहेत. दत्त हे गुरु आहेत. गुरु हे ज्ञान देत असतात. आणि ज्ञाना करता दत्तात्रय महाराजांचा अवतार आहे. त्याच्याकडे ते भूतगीतच भूत काढतो. भूत म्हणजे पंचमहाभूताचं हे शरीर आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचभूताचा गोंधळ. पंचभूताचा गोंधळ. येथे ठाई केला मेळ. येथे ठाई केला मेळ. हो ताडीला सबळ अहंकार त्या पाठी. पंचमहाभूताचं शरीर माता पित्याच्या रक्तरेतापासून जन्म झालेलं. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे ना. रक्तरेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरले रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली.
भूताने विणली रे नवा ठाई फाटून गेली नवा ठाई फाटून गेली सीता माती विधली रे तुझी घोषरी सागरी कानोबा तुझी घोषरी सागरी कानोबा तुझी घोषरी सागरी परमात्मा परमेश्वर तोच दत्त देव एक गुणामुळे येतात ते त्रिगुण दत्तात्रय महाराज ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही एकत्र म्हणजे श्री गुरुदेव दत्तात्रय महाराज काषाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलुम पद्मकरेण शंखम चक्रम गदा भूषित भूषणाढ्यम श्रीपादराजं शरणं प्रपद्ये पैलमेरु चाचे करणे योगे मुद्रा लावो प्राणायामे बैसला प्राणायामे बैसला तेरे साथी ये माया तेरे साथी ये माया लासूर स्टेशन आमचे लोकप्रिय माननीय अखंड हरिनाम सप्ताह श्रावणातला घडून आणला आमचे परम लोकप्रिय बाबूराव काय बाबूसेठ कर्नावट त्यांचे चिरंजीव राजू सेठ कर्नावट वाकुडे उत्तरे करा क्षमा पराध महाराज नाही विचारला दे कार व्याकुला करा क्षमा पराध महाराज तुका बने त्याने करा राधा पाया पैसे करा करा क्षमा पराध ज्ञानदेव तुकारा तुमच्या दखेल चरण नाही हा तुरवारचा पडयाच्या सापडले आता उठाडू तू मला येत हा तुका म्हणे भूत गेला निवाजला आता उठाडू तू मला येत नाही हा तरुणी यार तू चक्र पाडे ओवाय आता तुला धन्य काळ पाहू पाकळा पुण्यवंत तुम्ही आता पुरा तुका वाही
त्यांनी दादा बाली आज उपले ज्ञान जागे गीता ज्ञानाचे कोणे अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आज ज्ञान राग महाकवल केला जोडला मनोबजला माझा तुझ्या प्रदाता पूजा बोलू दुसरा ब्रह्माची गेले रामजना बाई नकाच ठेवले तुझ्या महाकवल केला जोडला मनोबजला माझा राधवी सागरात पासात टाकले बाजी रामा संतानन मुक्ती पाहिला रामा हा तुझा तोडे ब्रह्मा तुझाचे आले म्हणून रामेश्वरे त्यांनी मस्तक ठेवले आज तुझा रामा स्वामी समृ रामा संतानन मुक्ती पाहिला रामा गली लुटाकर वरते चरणार डोळ्याला बाय धरू बाजू डोळे आले का आनंद पूजन भाग्य वाळे म्हणजे नागणीचे तुला प्रति आहे दिसेल तरी बाहे बापू या संताचे निर्णय तुला जे आणि तुझे काही न तुका म्हणे आता बापू होई मराठी नाही या संताचे निर्णय तुला जे आणि हो